हे परस्पर दोषी मानून मिथ्यवादत मग्न असतात. सत्व रज तम या त्रिगुणाने युक्त जग तत्वाच्या आधारे न जाणारे षड्रूपाने युक्त होऊन बहिर्मुख राहतात. अशानं असत्य मानावे. गुणातीत वस्तूंच्या अर्थामध्ये परमार्थाचे एक दर्शन असते. यात भेद अभेदामध्ये विलीन होतो. रागाने विरागता प्राप्त होते. क्रोधाने अक्रोध निर्माण होतो. तसेच परधाम होय. उदाहरणार्थ पाण्याने भरलेला जड घडा जड नसतो, तसेच त्याचा आवाजही होत नाही, कारण ते आवाज नसणे हा त्याचा परमधर्म असतो. याचप्रमाणे सर्वसामान्य प्रवृत्ती व निवृत्ती म्हणजेच द्वैत विद्यमान असते, पण जेव्हा विलीन होते तेव्हाच शाश्वत स्थान मानले जाते. ज्ञातवते ज्याला ज्ञान म्हणतात ते सर्वात्मा भावने निरीक्षण करतात, म्हणजेच सर्वांना आपल्यासारखेच मानतात. ते ज्ञान निरंतर निर्गुण निरंजन निराकार निरश्य सत्यगम्य स्वप्रसिद्ध सुप्रभ असे असते. सर्वहम वेगळे म्हणजे पणाचे मूळ होय, म्हणून मी अमृता समान मानतात. ज्यांनी ही कल्पनाच त्यागली आहे ते सत्पुरुष कर्मगती प्राप्त करतात. शिंपेमध्ये चांदी, सर्पामध्ये दोरी, मरीचीमध्ये जलाची भावना असते, पण ती जशी मिथ्या असते तशीच बद्ध व स्वतंत्रता म्हणजे मुक्त आत्मा तर एकच आहे, निर्मम आणि निर्वगृह. अशाला बंधन कुठले? तर जसे आकाश खुले असणे असंभव आहे, त्यामुळे संसारात गुरफटलेले हे आत्म्याचे ज्ञान असंभव आहे. याहून आणखीन काय सांगावे? शब्दाने शब्दाची प्रवृत्ती होते तर निशब्द ज्ञानच असते. तेव्हा हे प्रभू, शब्दाची अनित्यता आपण कशी सांगा? अक्षर परब्रह्म असते व शब्द हे अक्षस्वरूप आहे, म्हणूनच आपण शब्दाने निरीक्षक म्हटले आहे. शब्दाने प्रतिपादन होते, तर मग हे शंभो, शब्दविना प्रतिपादन कसे करावे? या कार्याचा विचार याची व्यवस्था आपण मला सांगा. शंभो, हे यमदेवा, ज्ञान ज्ञेय व ज्ञानगम्य आणि परिगान ऋषीगण करतात. कशामुळे काय जाणावे हे मी तुला सांगतो. ज्याप्रमाणे भ्रमिकेला फिरताना दिसते, त्याचप्रमाणे ह्या महात्मा बुद्धिप्रमाणे निर्णय प्रकारचा भासतो. म्हणून अतिउत्तम प्रकारे परामर्श करून याद्वारेच ज्ञान प्राप्त करावे किंवा श्रवणाने त्याला समजून घ्यावे. प्रयोगाद्वारे ते मनन करून त्याला मानावे व आपल्या आत्म्यामध्येच आत्म्याचे निर्धारण करून सुखपूर्वक बंधमुक्त व्हावे. संपूर्ण चराचर मायेच्या पाशातून मुक्त होईल किंवा तिला त्यागून मीपणा अहंकार हे सर्व मनातून हकलून देऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून स्वतःला सोडून घ्यावे. मी कोण आहे, तू कोण आहेस, अन्य कोण आहेत, ते कोठून आले, हे सर्व निरर्थक प्रश्न आहेत. सार शून्य असे धुराच्या ढिगासारखे निराभास आहे. यात वास्तव काही नाही. म्हणून हे यमदेवा, तू खूप प्रयत्नाने आत्मांचे स्मरण कर. लोमश महर्षी म्हणाले, भगवान शंभूकडे ही प्रेरणा मिळाल्याने यमराज स्वतः स्वात्मामध्ये आत्मभूत झाले. मग तारकसुराच्या वधानंतर हिमवान आदी प्रमुख पर्वतवृंद स्वामी कार्तिकेयांकडे आले व त्यांनी त्याचे स्तवन करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, हे बंधू, आपणा नमस्कार असो. यम म्हणाले, हे पार्वतीपुत्रा, शंकराच्या आत्मजा, हे कृतिका पुत्रा, आपण अग्निभूत आहात. या सर्वांच्या स्तवनाने कार्तिकेय प्रसन्न झाले व त्यांनी गिरीवरांना म्हणाले, आपण सर्वजण ज्ञानियांकडून अन्य लोकांकडून पूजले जाल. आपल्यातील शिला सेवित होतील व त्या संपूर्ण विश्वाला पवित्र करतील. अनेक पर्वतीय तीर्थ होतील, दिव्य शिवलये विद्यमान होतील. माझे पिता महासुद्धा यावेळी पर्वत श्रेष्ठा समर्पित आहेत. मेरू पर्वत गिरिराज बनेल, तो सर्वांच्या श्रेयदता होऊन लोक पर्वत श्रेष्ठ बनेल. उदयगिरी यशस्वी होईल. भगवान शिवलिंगरूपी होऊन शैशैल्य महेंद्र सह्यचल गिरिमलय विंध्य गंधमाधन श्वेतकुट त्रिकुट दुर्धर ही सर्व शिवाची स्थाने मानली जातील, असा वर कुमाराने या पर्वताला दिला. यानंतर नंदी म्हणाला, हे कुमार, आपण या सर्वत्र पर्वत गुंफा बनवून टाका. ही शिवालय समस्त देवांकडून कशी पूजली जातील? यावर कुमार म्हणाले, देवांचे देव शुली म्हणजेच शिवालय असे सर्वजण मानतील. नील मुक्त प्रवाळ वंडर्य चंद्र गोमेद पद्मनाग मार्केद कांचत राजन ताम्रभर तसेच नागमय इत्यादी रत्न व धातू हे सर्व लिंगरूप पर्वतात समाहित होतील. पर्वत मानेल जातील. या सर्वांतात काश्मीर विशेषत्वाने मानला जाईल. नंदीने विचारले, पण बाणलिंगाला परमपूज्य का मानले? कुमाराने सांगितले, रेवा नदीतील जलाला ज्या शिला सापडतील त्या सर्व शिवाच्या पिंडी मानल्या जातील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्लीज